मंडपी स्वागत झाल, 10 दिशेने गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाल. पूर्व नियोजित अपूर्ण घडले, पूर्व नियोजित अपूर्ण घडले, सावरिया नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साध. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साध. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवनिया समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. कार्यक्रमाचे अध्यक्ष सकल जगला, ना स्त्री अबला आहे ती आहे प्रबला, जीवन देते सकलला. ना स्त्री अबला आहे ती आहे प्रबला, जीवन देते सकल जगता. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आपण शाळेत एका कार्यक्रमाच्या रूपाने एकत्रित जमलेलो आहोत. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, अर्थातच महिला शिक्षण दिन. या दिनानिमित्त असंख्य योगदानकर्त्या महिलांना व तुम्हा सर्व उपस्थितांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि कार्यक्रमास सुरुवात करते. प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमावे लागतात. आज या नियोजित कार्यक्रमासाठी सो कारले मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री गायकवाड सर, उपप्राचार्य श्री सोळंके सर, प्राध्यापिका सो गावंडे मॅडम या सर्वांनी मंचावर विराजमान व्हावे अशी नम्र विनंती करते. विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती. श्री मायवडकर सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे. विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे मजे जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई यांची जयंती. आज सावित्रीबाई यांची जयंती या विषयावर मी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध खेचले. इतके अनर्थ का विद्येने केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या ओळी ज्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवल्या आणि ज्यांनी आपल्या संघर्षातून स्त्रीच्या नशिबी आलेले अंधाराचे साम्राज्य संपवले, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करते, मानाचा मुजरा करते. आज आपण ज्या सावित्रीच्या लेखी म्हणून ताठ मानेने शिक्षण घेत आहोत, त्या शिक्षणाची वाटचाल सावित्रीबाईंसाठी मुळीच सोपी नव्हती. आजच्या काळात एखादी मुलगी शिकली तर आपण तिचे कौतुक करतो, पण 18व्या शतकात जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकायला निघायच्या तेव्हा समाजकंटक लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकायचे. त्यांच्या अंगावरचे कपडे खराब व्हायचे, पण सावित्रीबाईंनी कधी हार मानली नाही. त्यासोबतच दुसरी साडी घेऊन जायच्या, शाळेत गेल्यावर साडी बदलायच्या आणि पुन्हा त्याच उत्साहाने मुलींना शिकवायच्या. त्यांच्या या जिद्दीमुळे 1 जानेवारी 1848 रोजी
पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शाळेत काढण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजात पसरलेल्या बालविवाह आणि सतीप्रथा यासारख्या अनिष्ट प्रथाविरुद्ध बंड पुकारले. विधवांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नव्याचा संप घडवून आणण्याचे ऐतिहासिक धाडस दाखवले. त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक आणि विचारवंत होत्या. जेव्हा पुण्यात प्लेगची भीषण साथ आली, तेव्हा स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली. एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःला प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला. आज आपण डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर किंवा कोणत्याही मोठ्या पदावर स्त्रियांना पाहतो. त्यामागे सावित्रीबाईंचे कष्ट आणि महात्मा फुलेंची साथ होती. सावित्रीबाईंनी लावलेल्या हे ज्ञानाचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. आज आपण फक्त सावित्रीबाईंची फोटोंना हार न घालता त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. शिकणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे हाच त्यांच्यासाठी खरा सन्मान ठरेल. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की शताब्दीचा काळ लोटला तरी नाव तुझे ओटी, शताब्दीचा काळ लोटला तरी नाव तुझे ओटी. स्त्री शिक्षणाची तूच जननी, तूच आमची क्रांती ज्योती. स्त्री शिक्षणाची तूच जननी, तूच आमची क्रांती ज्योती. धन्यवाद. शाळा मुलींना दाविली, फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली, कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली. बहु सोसले ते कष्ट नाही जिद्द ती सोडिली, बहु सोसले ते कष्ट नाही जिद्द ती सोडिली. स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभराची लढली, स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभराची लढली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली, फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली. जुन्या रूढीची संस्कृती तिने मोडीत काढिली, जुन्या रूढीची संस्कृती तिने मोडीत काढिली. नाही भिली ती छळाला ती खंबीर माऊली, नाही भिली ती छळाला ती खंबीर माऊली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली, फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली. गेले बीज हे पेरून त्यांचे रोपटे वाढले, गेले बीज हे पेरून त्यांचे रोपटे वाढले. रोपट्याचे झाले वृक्ष मिळे थंड ही सावली, रोपट्याचे झाले वृक्ष मिळे थंड ही सावली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली, फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली, कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली. या सुंदर अशा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या सावित्री म्हणावं लागेल सौ कारले मॅडम. दुसऱ्या प्रतिरूप असणाऱ्या सावित्री गावंडे मॅडम. विचारमंचावर या ठिकाणी उपस्थित असणारे उपप्राचार्य सन्माननीय सोळंके सर, आपल्या शाळेचे नवनियुक्त पर्यवेक्षक सन्माननीय गावंडे सर. या सांस्कृतिक कार्यक्रमाची तुमच्या पुढे हे सुंदर जे दृश्य दिलेलं आहे त्यांचे निर्माते आपण म्हणूया ते सांस्कृतिक विभाग प्रमुख मालवटकर सर, त्यांना सहयोग करणारे सांस्कृतिक विभाग प्रमुख माध्यमिकचे पन्नलवाड सर आणि आजच्या या सुंदर सोहळ्याच्या सावित्रीचं चिमुकलं प्रतिरूप बनून आलेल्या या सावित्री, माझे सर्व सहकारी बंधू आणि उपस्थित माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. बघा, या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की तुम्ही बोलतं झालं पाहिजे. आता तर आम्ही संपलो, तुम्ही उमलले, तुमचं बोललं पाहिजे, तुम्हाला स्टेज निर्माण केलं पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता.
या ठिकाणी मी सावित्रीबाई बोलते, फुले बोलते समोरनं खूप सुंदर सादरीकरण केलं. त्याचबरोबर इतरही मुलींनी छानसं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. माळवटकर सरांनी अतिशय सुंदररित्या सर्व इतिहासच सावित्रीबाई फुले यांचा आपल्यासमोर साकारलेला आहे. तरी पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले यांचं लग्न वयाच्या 9व्या वर्षी झालं. तेव्हा क्रांतीबा म्हणजे ज्योतिबा फुले हे 13 वर्षाचे होते. आणि तेव्हाचा विद्यार्थी मित्रांनो काळ जर पाहिला तर 150 वर्षापूर्वीचा जो काळ होता अनिष्ट रूढी परंपरा आणि अतिशय भरकटला होता. माडकरांनी सरांनी जसं सांगितलं तेव्हा जसा आज संविधानाने कायदा म्हणजे संविधानामुळे आपला भारत देश चालतो, तेव्हा मनुस्मृतीच्या कायद्याने मनुस्मृतीचा कायदा होता. त्या मनुच्या कायद्याने पूर्णपणे प्राबल्य होतं. त्या कायद्याने देश चालायचा. आणि सगळ्यात अतिशय वाईट प्रथा जर कोणती असेल तर ती म्हणजे स्त्रीची. अतिशय दयनीय स्थिती होती. स्त्रीला चूल आणि मूल या व्यतिरिक्त कोणता अधिकारच नव्हता. तिला चौकटीच्या उंबरठा ओलांडून जायचाही अधिकार नव्हता. अतिशय अगदी गुलामाचं जीणं त्या 1800 शतकामध्ये म्हणजे इसवी सन 1800 मध्ये. पायामध्ये आता जे आभूषण आहेत ते त्याचंच प्रतीक आहेत. पायामध्ये बघा चेन आहे, ते चेन नाहीत, ते बंधन आहेत, म्हणजे तिने कुठं जाऊ नये, ते त्याचं प्रतीक आजही आहे. तर म्हणजे हे अतिशय वाईट काळ तो होता. परंतु 1 जानेवारी 1848 या फुले दाम्पत्यांनी अतिशय एक न भूतो न भविष्यती अशी क्रांती केली आणि महिलांसाठी मुलींसाठी पहिली भिडेवाड्यामध्ये शाळा काढली. एक सुंदर 2 ओळी आहेत बघा. इंसान वो नहीं जो हवा के साथ चले, इंसान वो है जो हवा का रुख बदले. या फुले दाम्पत्यांनी अगदी या हवेच्या रुखच बदलून टाकला. अगदी या भारत मातेच्या काळजावर सावित्रीबाईनं जे अक्षर कोरलं ते क्रांतीचं अक्षर होतं. अतिशय हादरून सोडावी अशी ती धरती होती. आणि पहिली माऊली जी स्त्री होती तिनं अक्षर गिरवले. आणि अक्षरामुळे तुमच्या चेहऱ्यावर आज हसू जे फुललेलं आहे ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळं फुललेलं आहे. काय प्रथा होत्या? अतिशय वाईट प्रथा होत्या. त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची प्रथा होती केशवपण. काय होतं केशवपण? कारण तुम्हाला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. काय व्हायचं की पहिल्या काळामध्ये कमी वयात महिला विधवा व्हायच्या. आणि तेव्हाचा काळ म्हणजे पाळण्याला कुंकू लावायचं. पाळण्याला कुंकू लावायचं म्हणजे काय करायचं? बाळ जन्मलं की त्या पाळण्याला कुंकू लावायचं. ते लहान बाळ बिचार त्याला माहिती असायचं नाही नवरा काय बारा भानगडी काय. तर कधी कधी काय व्हायचं की त्या मुलीला कळायच्या आत ते नवरा मरून जायचं. आता नवरा मेल्याच्या नंतर तिला काहीच माहित नाही. तरी मग काय करायचं? ती ऐन तारुण्यात आली, समजा 16व्या वर्ष धोक्याचं म्हणल्यासारखं 16व्या वर्षापर्यंत आली तरी त्यावेळेस तिचं टकलं केलं जायचं. म्हणजे काय करायचं? केशवपण केलं जायचं. तिला विद्रूप करायचं. तिचा टिकली त्याला लावू द्यायची नाही, हातामध्ये बांगड्या भरू द्यायच्या नाही, जोडवे पायामध्ये घालू द्यायचे नाही, आभूषणापासून वंचित ठेवायचं तिला. आणि ती जर कुठून आली तर अगदी काळ्या तोंडाची आली, तिला काहीतरी वाटेल ते बोलायचे आणि ती मग असं कुठंतरी एका कोणत्यामध्ये दडून बसायची. तिचं तारुण्य, तिचे स्वप्न, तिच्या ज्या काही उमलत्या स्वप्न आहेत त्या स्वप्नाचा चकनाचूर व्हायचा आणि तिला जीवन अतिशय नरकासारखं जगावं लागायचं. त्याला जर सुरुंग लावला असेल तर तो सर्वप्रथम या फुले दाम्पत्याने लावला. आणि केशवपणावरचा कायदा सायमन कमिशन पुढे ठेवला. ब्रिटिशाचं गव्हर्नमेंट होतं, त्यांना सांगितलं की भारतामध्ये अशा प्रकारचा कायदा आहे तो बंद केला पाहिजे. म्हणून या फुले दाम्पत्यांनी सर्वात सुरुवातीला ते केशवपण संपवलं. त्याच्यानंतर दुसरा एक कायदा होता सतीचा. पुढचा एक कायदा सतीचा कायदा माहिती का तुम्हाला? कोणाला इतिहासामध्ये असेल बघा. त्या सतीमध्ये काय व्हायचं? पुन्हा हेच असा छळ होता. नवऱ्याचं जेव्हा मरायचा नवरा मेल्याच्या नंतर हिला काही कळायच्या आत तिला बांधायचे त्याला सरणावर टाकून द्यायचे तिला.
म्हणजे जिवंत तिला त्या ठिकाणी जाळायची. या महात्मा फुले जेव्हा त्यांनी पाहिलं ती बाई एक धडपडत त्या अग्नीतून बाहेर पडू लागली. तिला जमाव धरू लागला, पुन्हा टाकू लागला, पुन्हा ती बाहेर पडू लागली, पुन्हा धरू लागले, पुन्हा टाकू लागले. अशा प्रकारचा अतिशय अंगाला शहारे आणणारा हा सत्यप्रथेचा कायदा होता. आणि सत्यप्रथेचा कायदा सुद्धा या फुले दाम्पत्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला आवर्जून हे सांगितलं की या ठिकाणी असं व्हायलंय. तोही कायदा, सतीचा कायदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बंद केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यांना अपत्य नव्हतं, फुले दाम्पत्याला अपत्य नव्हते. तेव्हा मग काय केलं की महात्मा ज्योतिराव फुलेंना दबाव आला, तुम्ही काय करा म्हणे, आता सावित्रीला काही लेकरू होत नाही, आपल्यासारखी समाज व्यवस्था असल्यामुळे तुम्ही दुसरी पत्नी करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, बाळ होईल. तेव्हा बघा 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला विचार आजही किती महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलं सावित्रीचाच काही दोष नाही, तो दोष माझाही असू शकतो. आपण असं करू का, सावित्रीचं दुसरं लग्न लावता म्हणजे तिला लेकरं होती. म्हणजे बघा आजची कंडिशन काय आहे. 150 वर्ष जरी झालं तरी पुरुषाच्या आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे. एखाद्या माणसाला अपत्य होईना गेलं त्याला दुसरी बायको करतात, तिला लेकरू होईना गेलं तिसरी करतात, तिला लेकरू होईना गेलं चौथी करतात. दोष इथंच आहे, तिकडं त्या पोरीला बायाला म्हणून काय फायदा आहे का. ही पुरुष संस्कृती आजही कामाची आहे. बऱ्याच तुम्ही हे करता, अपत्य होईना बाईचा छळ करतात, तिला मारूनही टाकतात, तुम्ही पेपरमध्ये बघा आजही. तर याच्यामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आणि फुले दाम्पत्यानं अतिशय क्रांतिकारी कार्य केलं. आणि त्यांनी काय केलं, आता मधल्या काळामध्ये ज्या बाया विधवा होऊ लागल्या, ज्यांना अपत्य होऊ लागलं, आता दमन तर काही होऊ शकत नाही, जेवढं तुम्ही दाबलं तेवढं ते प्रेशरनं बाहेर पडते. अशा वेळी समाज व्यवस्थेमध्ये अशा विधवांना म्हणजे अवैधिकपणे अपत्यही जन्मायचे. मग अपत्य जन्मायचे, त्यांना नष्ट करायचे, मारून टाकायचे. मग महात्मा ज्योतिराव फुले दाम्पत्यांनी विधवा बायांसाठी एक आश्रम स्थापन केला. आणि त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये ज्या बाया विधवा बाया गरोदर आहेत, ज्या विधवा बायांना सोडून दिले, ज्या लेकरांना सोडून टाकून दिले कचऱ्यामध्ये, अशा बायांसाठी अनाथाश्रम सुरू केले. त्याच्यातलं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे फुले दाम्पत्याला अपत्य नव्हतं, त्याच्यामधल्या ब्राह्मण काशीबाई नावाची एक बाई होती, ती विधवा झाली होती, तिचा नवरा मेला होता, परंतु ती गर्भवती राहिली होती. मग तिला मरण्याशिवाय काय पर्याय नव्हता, ती जीव देऊ लागली. जीव देता देता या महात्मा फुले आणि यांनी तिला काय केलं, तिला वाचवलंच नाही तर तिला आश्रय दिला. आणि आश्रय दिल्याच्या नंतर त्यांना जे बाळ झालं, ते बाळ या फुले दाम्पत्यांनी दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं. आणि म्हणजे जशी बोली तशी चाले, त्याची वंदावी पावले म्हणल्यासारखं या फुले दाम्पत्यांनी तो जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता, त्याला उच्च विद्याभूषित केलं, त्याला डॉक्टर केलं आणि खूप मोठा दवाखाना टाकला. त्या दवाखाना टाकल्याच्या नंतर त्याला सक्षम बनवलं. म्हणजे अशा प्रकारे अजून काय काय जे काही समाज विघातक कार्य होते त्याच्या विरुद्ध त्यांनी पावले उचलली. त्यानंतर 90ला महात्मा ज्योतिराव फुलेचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर त्यांना अग्नी द्यायचा प्रसंग आला, त्यांना अग्निडाग द्यायचा प्रसंग आला. तेव्हा बाकीचे भावकीचे लोक पळत आले, आम्ही द्याव. सावित्रीबाई फुले म्हणले बाजूला हा, म्हणजे सगळेजण तुम्ही बिलकुल अग्नी द्यायचा नाही, तुम्ही त्यांना अगदी छळले. आणि सावित्रीबाई फुलेनं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामधले एखाद्या स्त्रीनं एखाद्या नवऱ्याला अग्निडाग देण्याची ती भारतातली पहिली प्रसंग होता. सावित्रीबाईनं स्वतः महात्मा ज्योतिराव फुलेला अग्निडाग दिला आणि तेव्हाची त्यांनी ती क्रांती केली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1897ला प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आली, संबंध लोक घरदार सोडून देऊ लागले, माणसाकडे कोणी पाहिलं गेलं. जसं आजचा जो करोना आहे की नाही, करोनाच्या काळासारखं तो परिस्थिती होती. अशाही परिस्थितीमध्ये 1897ला सावित्रीबाईनं अनाथाश्रम ठेवले, आश्रम जवळपास 88 आश्रम स्थापन केले आणि ज्यांना प्लेग झाला अशांना आश्रय सुद्धा दिला. एका दलित मुलाला त्यांनी कडेवर घेतलं आणि कडेवर घेतल्याच्या नंतर डॉक्टर यशवंत मुलाकडे त्या नेऊ लागल्या. पर्यायानं रस्त्यामध्ये प्लेगचा त्यांना लागण झाली आणि 10 मार्च 1897ला
ही धगधगती मशाल अनंतात विलीन झाली. अशा प्रकारचं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं सावित्रीमाईचं कार्य आहे. जे जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे जे तुम्हाला वाट दाखवतात, अंधारामध्ये प्रकाश पेरतात, अशा सावित्रीमाईचं आपण स्मरण केलं पाहिजे. जी माणसं आपल्याला प्रेरणा देतात ते आपण विसरून इतरांच्याच मागे लागतो, सत्यवान सावित्रीच्या मागे लागतो. तिचं काहीच कार्य नाही. ज्या सावित्रीबाईनं तुम्हाला दार खुले केले, अंधारातून सचपडणाऱ्या अंधारातून ददीप्यमान प्रकाश दिला, अशा सावित्रीबाईचं तुम्ही स्मरण केलं पाहिजे. घरामध्ये फोटो लावला पाहिजे. आम्ही बाकीचे लावतो म्हणून बाकीचे लोक कोणी लावीनात त्या सावित्रीबाईचे फोटो. खरं तर अशा प्रसंगी आपण सावित्रीबाईचं स्मरण केलं पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये सावित्रीबाईची जागा चिरकाल असली पाहिजे. कारण अनेक पिढ्या झाल्या परंतु कोणीही तुमच्या जीवनात क्रांती केली नाही. ती क्रांती फुले दाम्पत्याने केलं. त्यामुळे या अगदी हिमालयाहूनही उंच असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस मी या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय क्रांती.